बँक मित्र असोसिएशनच्या वतीने नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात विविध मागण्यांसाठी मोर्चा। बातमी नागपूर येथून। बँक मित्र असोसिएशनच्या वतीने नागपूर हिवाळी अधिवेशनात माननीय अध्यक्ष तुळजापूरकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 12/12/2025 रोजी यशवंत स्टेडियम पासून तर मोरेज कॉलेज पर्यंत आरबीआय चौक या ठिकाणपर्यंत बँक मित्रांचा महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या मोर्चामध्ये बँक मित्रांच्या संदर्भात विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री, सचिव व वरिष्ठ अधिकारी यांना सर्व संघटनेचे वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्फत सादर करण्यात आले। यानंतर या महामोर्चाचे आरबीआय कार्यालयात सदर मोर्चाचे निवेदन देण्यात येणार असून लवकरात लवकर या मोर्चाचा व बँक मित्रांच्या अटी शर्तींचा विचार करून येणाऱ्या बजेटमध्ये बँक मित्रांवर स्वतंत्र तरतूद करण्यात यावी। संघटनेमार्फत या मागण्यांचे निवेदन देण्यात आले। या सर्व मागण्यांचा विचार करण्यात यावा। बँक मित्राला किमान 35,000 रुपये मानधन मिळावे, हक्क, रजा, ग्रॅज्युइटी फंड, विमा, कवच इत्यादी सर्व मागण्यांचा विचार करण्यात यावा। जर महाराष्ट्र सरकारने या विविध मागण्यांचा विचार केला नाही तर काही दिवसातच बँक मित्र असोसिएशनच्या वतीने जंतर मंतर दिल्ली येथे मोठ्या संख्येने आंदोलन करण्यात येतील। आज या ठिकाणी हजारोंच्या संख्येने बँक मित्र उपस्थित होते। इथून पुढे लाखोंच्या संख्येने हे मोर्चे निघतील याची शासनाने दखल घ्यावी। वृत्तसंकलन समाधान केदारे, निवासी संपादक, देवळा। आता सकाळी अहिल्यानगर मधले आपले काही कार्यकर्ते त्यांनी पुढाकार घेऊन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना आम्ही जाऊन भेटलो आणि त्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं। तेव्हा त्यांनी असं सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्र्यांना जरूर भेटा, पण आम्ही त्यांना विनंती केली की त्यांनी विधान परिषदेचे सभापती या नात्याने त्यांनी पण मुख्यमंत्र्यांकडे हा प्रश्न उपस्थित करावा। या नागपूर अधिवेशनाच्या निमित्ताने बँक मित्र आणि मैत्रिणींचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण वेशीवर टाकणार आहोत, रस्त्यावर उपस्थित करणार आहोत। कारण गेल्या 1 वर्षात आपण जे काही प्रयत्न केले, रिझर्व्ह बँकेला आपण पत्र लिहिली, राज्यस्तरीय बँकर समितीला पत्र लिहिली, या पत्राची दखल घेऊन त्यांनी कुठल्याही सुधारणा केल्या नाहीत। किंबहुना गेल्या 1 वर्षामध्ये ज्या ठिकाणी 2 बँक करस्पॉन्डंट काम करत होते त्या ठिकाणी 5-7 लोक त्यांनी आणले। त्यामुळे आपल्याला मिळणारे जे कमिशन होतं ते घटलं। आपण रस्त्यावर आलो ते आपल्याला सुधारणा व्हावी म्हणून, आणि वस्तुस्थितीमध्ये उलट्या दिशेने प्रवास चालू आहे। त्यामुळे बँक करस्पॉन्डंट मध्ये, बँक मित्रांमध्ये वैफल्याची भावना निर्माण झालेली आहे। त्याला वाट मोकळी करून देणं आवश्यक होतं। आजच्या या मोर्चाच्या निमित्ताने, आजच्या या शिष्टमंडळाच्या भेटीच्या निमित्ताने आपण आपली कैफियत त्यांच्या समोर मांडणार आहोत, आपले प्रश्न मांडणार आहोत। आपल्याला अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा पुढे न्यायचा आहे। मोर्चा याला नाव आपण संघर्ष मोर्चा नाव दिलेलं आहे। याचा अर्थ संघर्षाच्या तुतारीचं बिगुल आज या राज्यातले बँक मित्र फुंकणार आहेत। बँक मित्र आहेत प्रातिनिधिक स्वरूपामध्ये। आज तुम्ही सगळे एकत्रित या पश्चिम महाराष्ट्रातले कोल्हापूर मधून, पुण्यातून 12-12 तास, 16-16 तास प्रवास करून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही बँक मित्र आलेले आहेत। नागपूर, भंडारा, गोंदिया हा भाग जवळच असल्यामुळे या भागातले बँक मित्र मोठ्या संख्येने आज इथे उपस्थित झालेले आहेत। गेल्या 1 वर्षामध्ये आपल्यापैकी ज्या बँक मित्रांचं निधन झालं त्यातले आपल्याला माहिती आहे, आपले काही सहकारी हे मध्यस्थाच्या छळाला कंटाळून त्यांनी स्वतःच्या जीवनाचा शेवट करून घेतला। काही ऍक्सिडेंट मध्ये सापडले, पण या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या बँक मित्र संघटना पूर्ण नागपूर शहरामध्ये एकवटलेली आहे। काय आपली प्रतिक्रिया आहे? आमची प्रतिक्रिया ही आहे की आम्हाला कामाचे तास जे आहे ते निश्चित करून देण्यात यावे, आम्हाला निश्चित मानधन देण्यात यावा। जो आम्हाला बँक मित्राचा दर्जा आहे त्याची पिळवणूक, जशी बँकेत आम्ही जातो तेव्हा आम्हाला चपराशापेक्षाही खालच्या दर्जाची आमची पिळवणूक होते आहे। आम्हाला आमच्या कामाचे तास पण निश्चित नाही, आणि आम्हाला जे आम्ही दिवस रात्र काम करतो, आम्ही सकाळी 8 वाजतापासून ते रात्रीच्या 8 वाजेपर्यंत काम करतो, त्याचा निश्चित मोबदला पण आम्हाला बरोबर मिळत नाही। ती मध्यस्थ म्हणजे कंपनी आलेली आहे, आणि ती कंपनी
आमचे 100 रुपयातलं 25 रुपये आपण घेते आहे, 75 रुपये आम्हाला देते आहे, तिथे पण आमची कपातीकरण होती आहे. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, जसं की आमच्याकडनं जे पैसे कपात होतात ते जेव्हा इन्कम टॅक्स ऑफिसकडनं आम्हाला पत्र येतं, त्या पत्रावर पण अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही जेव्हा बँक मॅनेजरकडे जातो तेव्हा बँक मॅनेजर पण आमची बघ्याची भूमिका करतोय आणि आम्हाला ज्या गोष्टी पाहिजे असतात त्या गोष्टी अजिबात आम्हाला मिळत नाही, अजिबात नाही. बँकेने आम्ही 8 ते 8 काम करतो, पण बँकेने आम्हाला अजूनही सुरक्षा कवच दिलेला नाही. समजा आम्ही कॅश घेऊन जरी गेलो तरी आम्हाला आमच्या कॅश इकडे तिकडे घाट झाली तर त्याचा पण आम्हाला विमा नाही. उद्या समजा जर आमचं खुदानखास्त जरी काही झालं तरी आमच्या परिवारासाठी कुठल्याही प्रकारचा विमा नसून आम्ही फक्त रस्त्यावर पडलेले एक मुर्दा आहोत असं तरी मला वाटते. आपण बँक नेत्या काही वरिष्ठांवर आपण काही तक्रारी वगैरे काही नोंदली आहे का? आजपर्यंत तक्रारी म्हणजे आम्ही फक्त 20% कपातीकरण होतं आहे, ते 20% कपातीकरण हे कमी व्हावं आणि आमच्या ज्या आम्ही आधी 25 कमवायचो आता आम्ही 5,000 10,000 वर आलेलो आहे. याच्यात आमचा परिवार चालत नाही आणि मग आमचा परिवार चालत नाही, मग आम्ही त्याच्यासाठी काय करावं हे प्रश्न आम्ही मांडलेले आहेत, परंतु त्याचेही प्रतिउत्तर आम्हाला मिळालेले नाही. मला एक सांगा, या मोर्चाच्या माध्यमातून जर तक्रारी जर नाही निघाल्या तर आपलं पुढचं पाऊल काय असेल? आमच्या तक्रारी जर निकाली नाही निघाल्या तर आमचा समोर दिल्लीच्या जंतर मंतरवर जाऊन आम्ही मोर्चा करणार आणि आपल्या मागण्या आम्ही 12 वर्षापासून स्टेट बँकेत माननीय पंतप्रधानांचा जो उद्देश दिला होता ते घरात खटा पाहिजे, रात्रदिवस आपल्या बंद करणार अपंग मोदीजीच्या संकल्पनेच्या द्वारे जनधन योजनेचं पूर्ण उद्दिष्ट आम्ही रात्रदिवस एक करून पूर्ण केलेलं आहे. आम्हाला कोणत्याही प्रकारचे मानधन नाही, कोणत्याही प्रकारची सुरक्षा नाही आणि काही सुविधा नाही, तरी आम्ही दिन रात्र काम करत असताना आम्हाला टार्गेट देण्यात येते आणि आमची धमकी देऊन आम्हाला वारंवार ID बंद करण्याची धमकी देतात. बँकेचा पूर्ण उद्देश आम्ही पूर्ण केला आहे. बाकी इतर कर्मचाऱ्यांना जशी सुविधा आहे ते काम न करताही त्यांना पेमेंट भेटते. आम्ही रात्रदिवस काम करून 365 दिवस सुट्टीच्याही दिवशी आम्हाला बसायला लावतात, पण त्याचा काही मोबदला भेटत नाही. जेवढा आमचा बिझनेस वाढते तेवढा आमचं कमिशन कमी होतं. मला एक सांगा, आपण जर समजा या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झाला, कुठल्याही प्रकारचा आपल्याला जर न्याय नाही मिळाला तर पुढचं पाऊल आपलं काय राहील? जर आम्हाला या सरकारद्वारे न्याय नाही भेटला तो आम्ही याच्यापेक्षा दुप्पट एकजुटीने येऊन आम्ही दिल्लीवर मोर्चा काढू आणि जे आंदोलन आहे ते आम्ही करायला तयार आहोत आणि सरकारला आमची मागण्या मान्य करायला भाग पाडू. काय नाव आपलं? संतोष गौरीशंकर.